आपण सध्या वसतिगृहाच्या या पहिल्या माळ्यावर उभा आहे आणि आपण पाहतोय की वसतिगृह हे एकदम स्वच्छ आहे, नीटनेटकं आहे, नवीन इमारत आहे या वसतिगृहाची. इथून पुढे या वसतिगृहात 1000 विद्यार्थ्यांची सोय होणार आहे, जे गावखेड्यातून शिक्षणासाठी असेल किंवा आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईसारख्या ठिकाणी येतात. त्या विद्यार्थ्यांसाठी हे वसतिगृह एक मोठी संधी आहे. त्यांच्या शिक्षणासाठी ही सामाजिक न्याय विभागातर्फे एक तयार केलेली मोठी संधी आहे. आपण पाहणार आहोत या वसतिगृहातील रूम कशा आहेत. तर या वसतिगृहातील या खोल्यांमध्ये प्रत्येकी 4 बेडरूम आहे, 4 बेड आहेत. 4 विद्यार्थ्यांची इथं सोय करण्यात येणार आहे. तसेच एकदम म्हणजे या वसतिगृहात आपण पाहिलं तर हे वसतिगृहाची इमारत ही नवीन आहे, त्यामुळं एकदम इथं स्वच्छता आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी त्यांचे सामान ठेवण्यासाठी वगैरे कपाटांची वगैरे सोय देखील केलेली आहे, आपण पाहतोय. तर तसेच या वसतिगृहात लायब्ररी देखील असणार आहे, योगा रूम देखील असणार आहे. आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांना योगा करण्यासाठी योगा रूम देखील अवेलेबल करून दिलेली आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे अतिशय सुंदर उपक्रम आहे हा. आणि तर आपण पाहिलं तर या ठिकाणी योगा रूम देखील आहे. जे गावखेड्यातून विद्यार्थी आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या मुंबईच्या मायानगरीमध्ये येतात, त्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागातर्फे हे वसतिगृह उभारण्यात आलेलं आहे. 2007ला हे वसतिगृह मंजूर झाले होतं. 2011ला या वसतिगृहात पूर्ण होणार अशी शक्यता होती. मात्र गेली 10 ते 12 वर्षापासून या वसतिगृहाचं काम रखडलेलं होतं. मात्र आता सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या पुढाकाराने या वसतिगृहाचं काम पूर्णत्वास होऊन हे वसतिगृह आता उद्घाटनासाठी सज्ज आहे. आज या वसतिगृहाचं उद्घाटन आहे. तर आपण पाहतोय की ह्या वसतिगृहात इथून पुढं जवळजवळ हजारो पिढ्या घडतील. कारण गावखेड्यातून जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुंबईत राहण्याची सोय नसते किंवा मुंबईत राहण्याचा खर्च देखील परवडत नाही. मात्र या वसतिगृहात इथून पुढे जे विद्यार्थी राहतील त्यांचा सामाजिक न्याय विभागातर्फे किंवा सरकारतर्फे असेल ते मोफत राहणार आहेत. तर त्यांना शैक्षणिक सवलती असतील किंवा CCTV कॅमेराची पण सोय लावलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून CCTV कॅमेऱ्याची सोय केलेली आहे. तसेच लॅबोरेटरी असेल, लॅब असेल, लायब्ररी असेल, योगा रूम असेल, अशा सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेले हे वसतिगृह आहे आपण पाहतोय. आणि आज या वसतिगृहाचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन आहे. तर अनेक विद्यार्थी गावखेड्यातून येतील आणि या वसतिगृहात आपलं स्वप्न पूर्ण करतील. आपण थोड्याच वेळात उद्घाटन ठिकाणी जाणार आहोत.